तुम्ही ऑपरेशन व्हॅल्क्युरीबद्दल ऐकले आहे, पण हिटलरला मारण्याची योजना कोणत्या जनरल्सनी आखली होती हे तुम्हाला माहीत आहे का? जनरल लुडविग बेक हे पहिले, एकेकाळी हिटलरचे ते सर्वात मोठे लष्करी सल्लागार होते, पण त्यांनी निषेध म्हणून राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी फ्युहररला मारण्याचा कट रचायला सुरुवात केली. त्यांना प्रतिरोधाचे राजकीय मन म्हणजेच द पॉलिटिकल माइंड ऑफ द रेझिस्टन्स म्हटले जात होते आणि बंडानंतर जर्मनीचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची निवड झाली होती. त्यानंतर आले जनरल फ्रीडरिच उल्ब्रिक्ट, जे राखीव सेनेचे प्रमुख होते. त्यांनी हिटलरची आपत्कालीन योजना ऑपरेशन व्हॅल्क्युरी गुप्तपणे बदलली, जेणेकरून हिटलरला मारल्यानंतर सत्तेवर ताबा मिळवण्यासाठी तिचा वापर करता येईल. जनरल एरिक फेल्गेईबेल नाझी लष्करी संदेशवाहनावर नियंत्रण ठेवत होते. बॉम्बस्फोटाच्या दिवशी त्यांचे काम स्पष्ट होते: हिटलरला बाहेरील जगापासून तोडून टाकायचे. जर ते अपयशी झाले तर संपूर्ण योजना कोसळली असती. आणि पॅरिसमध्ये जनरल कार्ल हेनरिक फॉन स्टुइल्पनायगेल यांनी SS अधिकाऱ्यांची मोठी पकडधपड सुरू केली. बॉम्बस्फोट झाल्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी पुष्टीची वाट पाहिली नाही. हिटलर मरण पावला आहे या विश्वासावर त्यांनी कारवाई केली. हे काही बंडखोर नव्हते, ते हिटलरच्या सैन्यातील सर्वात उच्च पदावरचे लोक होते आणि त्याला थांबवण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. ते अपयशी झाले. त्यापैकी बहुतांशांना फाशी देण्यात आली, पण त्यांच्या कृतीमुळे नाझी राजवटीत खोलवर गेलेले तडे उघड झाले. अगदी त्यांच्या सर्वोच्च स्तरावरही अंतर्गत मतभेद होते हे दिसून आले.